भाजपाचे 2 निरीक्षक हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम आहे। राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। आज सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाणार आहे। भाजपाचे 2 वरिष्ठ निरीक्षक मुंबईमध्ये पोहोचले आहेत। नवनिर्वाचित आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, आज महत्त्वाचा दिवस आहे। आपण पाहतोय आज सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाणार आहे। भाजपाचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांचा मुंबईमध्ये मुक्काम आहे। आपण ताजच्या हॉटेलच्या बाहेरून आहात। काय तिथली परिस्थिती आहे? भाजपाच्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुद्धा केलेली आपण पाहतोय। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आज महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज भाजपचा गटनेते पद हे आपण ठरवलं जाणार आहे। तसंच आपण बघितलं तर या ठिकाणी जे सत्ता स्थापना आहे ते देखील राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे महायुती। आणि आपण जे निरीक्षक नेमले होते ते दोन्ही निरीक्षक काल मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघितलं विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन हे रात्री मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते ताज प्रेसिडेंट हॉटेल या ठिकाणी वास्तव्याला आहेत। आता आपण बघितलं तर ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी हे दोन्ही नेते जे निरीक्षक आहेत ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि हे निरीक्षक आता गटनेता कोण आहे ते ठरवणार आहेत। आणि आपण बघितलं हे निरीक्षक 9 वाजता या हॉटेलमधून बाहेर निघतील आणि विधान भवनामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर आपण बघितलं तर कोर कमिटीची 10 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हे निरीक्षक देखील या कोर कमिटीच्या सदस्यांची बातचीत करणार आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं तर हे निरीक्षक जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि सर्वानुमते गटनेता कोण आहे यावरती शिक्कामोर्तब केला जाणार आहे। पण आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होती यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि ही गटनेते त्यानंतर आपण बघितलं तर महायुतीच्या नेत्यांसोबत देखील नक्कीच मनोज, आपण आपल्या मागे पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फलकबाजी मुंबईमध्ये सुद्धा केलेली पाहायला मिळते। आपल्या मागे सुद्धा आपण पाहतोय की देवा भाऊ मुख्यमंत्री अशी असं फलकावरती आशय या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। नक्कीच नीलम, आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे फलक हे झळकतात आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आता आपण ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या बाहेर देखील बघू शकतो। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा पोस्टर लावण्यात आलेला आहे आणि आपले देवाभाऊ मुख्यमंत्री असा राहुल नार्वेकर यांच्याकडनं पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आणि असेच आपण बघितलं तर संपूर्ण पोस्टर मुंबईमध्ये देखील लागलेले आहेत। सर्वत्र ठिकाणी हे पोस्टर लागलेले आहेत आणि तसंच आपण बघितलं महायुतीचे जे झेंडे आहेत ते देखील या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी लागलेले आहेत। आणि आज आपण बघितलं आज महत्त्वपूर्ण दिवस आहे। भाजपचा गटनेता हा ठरणार आहे आज कोण आहे आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी देखील दावा करण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं या अगोदर शिवसेना यांच्याकडनं आपण बघितलं गटनेता हा ठरवण्यात आलेला आहे आणि अजित पवार गटाकडून देखील गटनेता हा ठरवण्यात आलेला आहे। आज फक्त महत्त्वाचा निर्णय होणार आहे ते म्हणजे भाजपचा गटनेता हा ठरवला जाणार आहे आणि त्यावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे। पण आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब हा झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील यावरती देखील शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि आपण बघितलं काल देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर जो कुठेतरी तिढा होता तो कुठेतरी सुटलेला आहे। आणि आपण बघितलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत। तर बाकी 20 मंत्री हे उद्या शपथ ग्रहण करणार अशी माहिती देखील समोर येत आहे। आणि आपण बघितलं आजचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि 10 वाजता ही बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। विधान भवन या ठिकाणी मनोज, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।